भोंदूबाबा अशोक खरातचे पाय दिवसेंदिवस खोलात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्यावर महिलांचा लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीबाबतचे एकूण 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खरातच्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता SITने त्याच्या कुटुंबाभोवती सुद्धा फास आवडण्यास सुरुवात केली आहे. कारण मंगळवारला सायंकाळी 7 वाजता SITचे महिला पथक हे गोविंद नगरमधील खरातच्या तृप्तबाला या बंगल्यावर पोहोचले. यानंतर त्यांनी या बंगल्याची झडती घेतल्यानंतर यावेळी घरामध्ये कल्पना खरात न सापडल्याने त्यांनी त्याच्या लेकाला ताब्यात घेतले आहे. भोंदूबाबा अशोक खरातला बुधवारी चौथ्यांदा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. परंतु त्याआधी मंगळवारी SIT महिला पथक खरातच्या तृप्तबाला बंगल्यावर पोहोचले. अशोक खरातसोबत त्याची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक पोलीस कल्पना खरातची चौकशी करण्यासाठी खरातच्या निवासस्थानी गेले. मात्र कल्पना खरात आधीच फरार झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान यावेळी घरात असलेल्या अशोक खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र कल्पना खरात बंगल्यात न सापडल्याने तिच्या शोधासाठी पोलिसांनी 2 पथकं नाशिक आणि शिर्डीच्या दिशेने रवाना केली आहे. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदेकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनवाने, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर खरातची पत्नी फरार झाल्याची माहिती आहे. अरविंद बावके आणि किरण सोनवाने यांना ताब्यात घेण्यात आला आहे. फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोट्यवधीची मालमत्ता आहे. या सर्व व्यवहाराची SIT चौकशी करत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.